रत्नागिरीच्या खेडजवळ दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वे ठप्प। कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या 8 गाड्या रद्द तर 12 ट्रेन इतर मार्गाने वळवल्या। रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट जारी। जिल्ह्यातील सगळ्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांचा आदेश। रत्नागिरीमध्ये पावसाचा रेड अलर्ट। जिल्ह्यामध्ये होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलल्या। परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार। रायगड जिल्ह्यालाही रेड अलर्ट जाहीर। माणगाव पोलादपूर तालुक्यातील सगळ्या शाळांना सुट्टी जाहीर। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये पावसाची काहीशी विश्रांती। त्यामुळे पूर ओसरल्याने जनजीवन पूर्वपदावर। बाजारपेठेतलं पाणीही ओसरलं। पुढचे 3 दिवस महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि गोव्यासाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट। मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि छत्तीसगड त्यासोबतच मेघालय, बिहार, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश आणि झारखंडला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। जुलैच्या पहिल्या 14 दिवसातच मुंबईमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस। कालपर्यंत जुलै महिन्यात 862 मिलीमीटर पावसाची नोंद तर जूनपासून आतापर्यंत मुंबईमध्ये 1209 मिलीमीटर पाऊस नोंदवला गेलाय। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज। मुंबईसह उपनगरात 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा। मुंबई, ठाणे, पालघर भागामध्ये येलो अलर्ट। संततधार पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ। सुरक्षेच्या कारणास्तव कल्याण नगर मार्गावरचा रायता पूल वाहतुकीसाठी बंद। रायगडमधल्या उल्हास नदीला पूर। नेरळ कळंब रस्ता पाण्याखाली गेला। काही गावांचा संपर्क तुटल्यानं जनजीवन विस्कळीत। रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील शेळडी धरणाच्या प्रवाहात 32 वर्षीय तरुण वाहून गेला। घटनेची दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित। अद्याप तरुणाचा शोध सुरू। रायगडच्या महाड शहरातील गांधारी नदीला पूर। किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुराचं पाणी। पाण्याची पातळी वाढल्यास मार्ग बंद होण्याची शक्यता। चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस। वाशिष्ठी नदीला पूर। मुंबई गोवा महामार्गावर नदीचं पाणी तर शहरातील सखल भागात पाणी साचायला सुरुवात। रायगडच्या पालीतील विठ्ठलवाडी धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। मुसळधार पावसामुळे धबधबा ओव्हरफ्लो झाल्यानं राज्यभरातील पर्यटक रायगडमध्ये दाखल। रायगडच्या खोपोली तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी। अनेक गावांमध्ये पाणी शिरल्यानं गावांचा संपर्क तुटल्याची माहिती। युनिमाउंट परिसरात अनेक भागात पाणी शिरल्यानं जनजीवनावर मोठा परिणाम। चंद्रपूरमध्ये पावसाला सुरुवात। जिल्ह्यामध्ये पुढच्या 24 तासांसाठी हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट। मुसळधार पावसामुळे चंद्रपूर शहरातल्या विविध भागात पाणी साचलं। वाहन चालकांची तारांबळ। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस। हजारो हेक्टर शेतातील पिकांचं नुकसान। शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। यवतमाळ जिल्ह्यामध्ये पुन्हा पावसाची दमदार हजेरी। पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। नागरिकांची उकाड्यापासून सुटका। हिंगोलीमध्ये रिमझिम पाऊस। हळद कापसासह सोयाबीन पिकाला फायदा। मात्र अद्यापही शेतकऱ्याला चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम। महाराष्ट्रातले वाघ लवकरच राजस्थानला जाणार। राज्यातले 19 वाघ राजस्थानला पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण। या वाघांच्या बदल्यात राजस्थानकडून गिधाड, सारस, माळढोकसह इतर प्राणी मिळण्याची शक्यता। घाटकोपर होर्डिंग प्रकरणी माती परीक्षण न करता होर्डिंग उभारणीचं काम करण्यात आल्याची माहिती उघड। धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी। सेकलिंग टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशननं दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार। प्रवासी भाडेवाढ करण्याच्या मुख्य मागणीसाठी धाराशिवमधील रिक्षाचालक आज संपावर। शहरातील 1,500 ते 2,000 रिक्षाचालक संपात सहभागी होणार। महाराष्ट्र भाजपच्या कोर कमिटीची आज विचारमंथन बैठक। बैठकीला महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आणि सहप्रभारी अश्विनी वैष्णव उपस्थित राहणार असल्याची माहिती। मराठा समाजाच्या ज्या 57 लाख नोंदी सापडल्या त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळेच सरकारचं शिष्टमंडळ लवकरच मनोज जरांगेंची भेट घेणार। आमदार संजय शिरसाट यांची माहिती।
मराठा आरक्षणावरील बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांनी फोन केल्यावर बैठकीला जाईन, खासदार सुप्रिया सुळेंचं मंत्री छगन भुजबळांना प्रत्युत्तर. बारामतीतून फोन आल्यानं विरोधक सर्वपक्षीय बैठकीला आले नाहीत. जनसन्मान मेळाव्यातून छगन भुजबळांचा शरद पवारांवर निशाणा. बारामतीमध्ये मंत्री छगन भुजबळ आरक्षणावर बोलल्यावर मराठा समाज बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी. 19 जुलैला काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक. जागावाटपाच्या चर्चेसह विधान परिषद निवडणुकीमध्ये फुटलेल्या आमदारांच्या संदर्भात निर्णय होणार. राज्यातल्या नेत्यांसह केसी वेणुगोपाल आणि प्रभारी रमेश चेन्निथला या बैठकीला उपस्थित राहणार. गद्दारी करणाऱ्या आमदारांना पक्षात कुठेही स्थान नाही. काही काँग्रेस आमदारांनी पक्षाचा विश्वासघात केला. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची प्रतिक्रिया. विधान परिषद निवडणुकीमध्ये ज्या आमदारांनी गद्दारी केली त्यांच्यावर कारवाई होणार. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. त्या आमदारांवर कारवाईसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवल्याची वडेट्टीवारांची माहिती. विधान परिषदेत काँग्रेसची मतं फुटली. गद्दार आमदारांची ओळखही पटली. दोषींवर कारवाई करू, अनिल देशमुख यांची माहिती. काँग्रेसची मतं आमच्यामुळे नाहीत तर काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे फुटली. संख्याबळ नसताना जयंत पाटील निवडणुकीला उभे राहिले. त्यांनीच घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केला. नवनिर्वाचित आमदार परिणय फुके यांचा दावा. भाजपकडून विधानसभेची जोरदार तयारी सुरू. तेलुगू मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मुंबई भाजपकडून आज तेलुगू संमेलनाचं आयोजन. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि तेलुगू नेत्या माधवी लता गुरु उपस्थित राहणार. 341 परप्रांतीय भूमाफियांसाठी नारायण राणेंना रिफायनरी हवी आहे. कोकणवासियांसाठी नाही. नाणार रिफायनरीवरून माजी खासदार विनायक राऊतांचा नारायण राणेंवर प्रहार. माजी खासदार विनायक राऊत आज नाणार रिफायनरीला भेट देणार. यावेळी रिफायनरीग्रस्तांचीही भेट घेणार. विनायक राऊत यांची माहिती. राज्यात आरक्षणाच्या नावाखाली राजकारण केलं जात आहे. शरद पवार, उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांना आरक्षणाचा प्रश्न चिघळू द्यायचा आहे. विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार सदाभाऊ खोत यांचा आरोप. शेतकरी कामगार पक्ष संपवण्याचं काम शरद पवारांनीच केलं. सदाभाऊ खोत यांचा शरद पवारांवर निशाणा. आमदार जितेश अंतापूरकरांची पक्षातून हकालपट्टी करा. नांदेड काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनुमंत बेटमोगरेकर यांची मागणी. लोकसभेप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीसाठी अंतापूरकर यांनी काम केलं नाही. बेटमोगरेकरांचा संशय. पूजा खेडकर यांच्या कुटुंबाचे पंकजा मुंडेंसोबत संबंध असल्याची चर्चा. मनोरमा खेडकरांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला देणगी दिल्याचं समोर. मनोरमा खेडकर यांची मुंडे प्रतिष्ठानला 12 लाखांची देणगी. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षण काळात बदल. आजपासून आठवडाभर वाशिम जिल्ह्यामध्ये वनविभाग आणि वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशिक्षणाचा अनुभव घेणार. मनोरमा खेडकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. चौकशीसाठी गेलेल्या पौंड पोलिसांच्या पथकाला खेडकर कुटुंबियांचा कोणताही प्रतिसाद नाही. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा आज भंडी शेगावमध्ये मुक्काम. आज भंडी शेगावहून माऊलींची पालखी वाखरीच्या दिशेनं मार्गस्थ होणार. बाजीरावची विहीर या ठिकाणी गोल आणि त्यानंतर लगेच उभे असे 2 रिंगण सोहळे संपन्न होणार. तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज वाखरीमध्ये मुक्काम. बाजीरावाची विहीर या ठिकाणी गोल रिंगण पार पडणार. वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा शासन निर्णय जारी. परंपरेनं महिलांची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना महामंडळाच्या माध्यमातून वृद्धापकाळात पेन्शन दिली जाणार. शहीद जवान प्रवीण जंजाळेच्या कुटुंबियांची बच्चू कडूंनी भेट घेतली. अकोल्याच्या मोरगाव भाकरे इथं जात कुटुंबियांचं सांत्वन केलं. लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर एक्सप्रेसच्या ब्रेक लायनरला आग. मुंबईहून गोरखपूरच्या दिशेनं जाताना मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली स्थानकाजवळची घटना. वाशिमच्या रिसोड शहरालगत निजामपूर फाट्याजवळच्या एका नवीन हॉटेल जळून खाक. आगीचं नेमकं कारण मात्र अस्पष्ट. डोंबिवलीमध्ये चोरी करण्यासाठी आलेल्यांच्या हातात तलवारी. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. आजदेपाडा, आजदेगाव आणि परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नाशिकच्या कसारा घाटात ब्रेक फेल झाल्याने एका कंटेनरची 6 ते 7 वाहनांना धडक. अपघातामध्ये 13 ते 14 प्रवासी गंभीर जखमी.
पीएचडी शिष्यवृत्तीसाठी 50 विद्यार्थ्यांचा भर पावसात पुणे ते मुंबई लॉंग मार्च. पुण्यातील महात्मा फुले वाडा ते मुंबईतील विधान भवन मार्गावर लॉंग मार्च. काही विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली. आषाढी सोहळ्याचे समन्वयक मंत्री डॉक्टर तानाजी सावंत पंढरपूरमध्ये दाखल. महाआरोग्य शिबिर आणि स्वच्छतेचा आढावा घेतला. नांदेडमध्ये वसंतराव चव्हाण समर्थकांची जोरदार घोषणाबाजी. अभ्यासिकेचं उद्घाटन करून खासदार वसंतराव चव्हाणांचा कार्यक्रमावर बहिष्कार. प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा वसंतराव चव्हाणांचा आरोप. नाशिकच्या मालेगाव बस डेपोमध्ये वारकऱ्यांचा ठिय्या. पंढरपूरला जाण्यासाठी बस मिळत नसल्यानं वारकऱ्यांमध्ये संताप. जुन्या पेन्शनसाठी कर्मचारी पुन्हा आक्रमक. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमध्ये छेड काढणाऱ्या रोड रोमियोंना तरुणी आणि नागरिकांकडून चोप. लासूर स्टेशन बस स्थानकातील प्रकार. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. चंद्रपूरमध्ये पोलीस कर्मचाऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न. पोलीस दलात मोठी खळबळ. सततचे बंदोबस्त आणि अति जास्त कामामुळे मानसिकरित्या खचल्यानं पोलीस कर्मचाऱ्यानं हा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती. वाशिमच्या वेळेगाव शेतशिवारात विहिरीमध्ये पडलेल्या उदमांजर जातीच्या प्राण्याला जीवदान. जखमी उदमांजराला बाहेर काढून जखमी उपचाराकरता वनविभागाकडे सुपूर्द. आसाममध्ये पूर, भूस्खलन, वादळ आणि वीज पडून झालेल्या मृत्यूंची संख्या 109 वर. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची माहिती. पूरस्थितीत सुधारणा झाल्याचं देखील प्रशासनाकडून कळतंय. मणिपूरमध्ये हिंसा सुरूच. सीआरपीएफ जवान आणि राज्य पोलिसांच्या टीमवर हल्ला. यामध्ये एका सीआरपीएफ जवानाचा मृत्यू. मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी हल्ल्याचा निषेध केला. बिहारच्या किशनगंजमध्ये राष्ट्रीय महामार्गावर डंपर आणि स्कॉर्पिओमध्ये टक्कर. 5 जणांचा मृत्यू, 10 गंभीररित्या जखमी. जखमींमध्ये 7 मुलांचा समावेश. मध्य प्रदेशमध्ये पीएम कॉलेज ऑफ एक्सलन्सचा गृहमंत्री अमित शहांच्या हस्ते व्हर्च्युअल शुभारंभ. इंदूरच्या अटल बिहारी वाजपेयी शासकीय कला आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये सोहळा संपन्न. दिल्लीच्या नीलम माता मंदिर परिसरात एका दुकान आणि कॅफेला आग. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू. 26 जुलैला कारगिल विजयाला 25 वर्ष पूर्ण होणार आणि या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याच्या वतीनं लडाखमधील नागरिकांसाठी लष्करी साहित्याचं प्रदर्शन. यावेळी एनसीसी कॅडेट्सच्या विद्यार्थ्यांचाही सहभाग असेल. दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या कार्यालयात रविवारी तोडफोड. संघाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यामध्ये हाणामारी झाल्याची माहिती. अभाविपनं अध्यक्ष आणि सचिवांवर कारवाईची मागणी केली आहे. दिल्लीच्या गुरु तेग बहादूर हॉस्पिटलमध्ये एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या. एका 18 वर्षीय मुलानं हत्या केल्याची माहिती. 3 लाख भाविकांनी अमरनाथ शिवलिंगाचं दर्शन घेतलं. अधिकाऱ्यांची माहिती. 52 दिवस चालणाऱ्या या यात्रेची 19 ऑगस्टला सांगता होणार. चौथ्यांदा युरो चषक पटकावत स्पेनचा दणदणीत विजय. 2-1 इंग्लंडचा पराभव केला. स्पेननं चौथ्यांदा युरो चषकावर आपलं नाव कोरलंय. जर्मनीलाही मागे टाकले. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगनं अखेर आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेतील दिल्ली कॅपिटल्सचं प्रशिक्षकपद सोडलं. आता सौरव गांगुली संघाचा नवीन प्रशिक्षक होण्याची शक्यता. 5व्या T20 सामन्यामध्ये भारतीय संघाचा झिम्बाब्वेवर 42 धावांनी विजय. शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाचा 5 सामन्यांच्या मालिकेत 4-1 विजय. विम्बल्डन चषकात सलग दुसऱ्यांदा स्पेनच्या कार्लोस अल्कराजनं विजेतेपदावर नाव कोरलंय. सलग 2 वेळा विम्बल्डनचा खिताब मिळवणारा अल्कराज इतिहासात 3रा खेळाडू. एक्स माध्यमावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 10 कोटी फॉलोअर्स. जगभरातील सर्व नेत्यांपैकी एक्सवर मोदींचे सर्वाधिक चाहते. गेल्या 3 वर्षात मोदींच्या फॉलोअर्सची संख्या 3 कोटींना वाढली आहे. एक्स माध्यमावर होणारी दमदार चर्चा, वादविवाद आणि टीका आपल्याला आवडते. भविष्यातही अशीच चर्चा होत राहील अशी आशा. एक्सवर 10 कोटी फॉलोअर्स झाल्यानंतर पंतप्रधानांचं ट्विट. नेपाळचे पंतप्रधान म्हणून केपी ओली शर्मा शपथ घेणार. पुष्पकमल दहल प्रचंड यांनी बहुमत गमावल्यानंतर नवं मंत्रिमंडळ शपथ घेण्याची शक्यता. अनंत आणि राधिकाच्या लग्नानंतर दुसरं रिसेप्शन. आजच्या समारंभाला मंगल उत्सव असं नाव. जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित या समारंभाला दिग्गजांची हजेरी.
अनंत आणि राधिकाच्या लग्नाला देशभरातील प्रमुख राजकारण्यांची उपस्थिती. ममता बॅनर्जी, लालू प्रसाद यादव, शरद पवार, उद्धव ठाकरेंसह अनेक जण उपस्थित. व्हिडिओ समोर. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मनसुद्धा तुझं.